आणि यानंतरची बातमी महायुतीच्या गोटातून। महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं वाशिममधला हिंगोलीमधला आपला उमेदवार बदलला, यवतमाळ वाशिमचा उमेदवार जाहीर केला आणि त्यानंतर आता ठाणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे मतदारसंघ राखण्यासाठी शिंदेंपुढे पेच आहे। नाशिकमध्ये छगन भुजबळ यांची तयारी आहे निवडणूक लढण्याची, तर ठाण्यासाठी भाजपनं हट्ट धरलाय। ठाणे, नाशिकसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे मतदारसंघ राखण्यासाठी शिंदेंचा कस लागणार आहे। ठाणे, नाशिक आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीनही मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार 2019 साली निवडून आले होते। यामध्ये ठाणे आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गचे खासदार हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले, नाशिकचे खासदार हे मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले। या सर्व ठिकाणी आपल्याच उमेदवारांना तिकीट मिळावं, या जागा आपल्यालाच मिळाव्या असा शिवसेनेचा आग्रह होता, पण यामधल्या ठाण्याच्या जागेवर भाजप सध्या प्रयत्नशील आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून नारायण राणे भाजपच्या तिकिटावर लढणार अशी जोरदार चर्चा आणि तयारी सुरू आहे, तर नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्याऐवजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांना तिकीट देण्याची तयारी सध्या सुरू आहे आणि त्यामुळे तीनही जागा आपल्याकडे कशा राखता येतील हा मोठा पेच सध्या शिंदेंपुढे आहे। आणखी माहिती अक्षय भाटकर आपल्याला देतील। अक्षय, कविता, गेल्या 2 ते 3 दिवसात केवढ्या घडामोडी घडल्या ह्या आपण पाहिल्याच होत्या। त्यासाठी खूप लोकांनी शक्ती प्रदर्शन येऊन केलं होतं, पण कधी याचा काही फायदा झालेला दिसून आला नाही। शेवटी भाजपला ज्या उमेदवारांची बदली सांगितली त्या उमेदवारांच्या जागी नवीन उमेदवार हे शिवसेनेला द्यावेच लागले। आता तो पेच दूर झालेला आहे। आता दुसरा टप्पा जो आहे, म्हणजे दुसरा जो सगळ्यात मोठा पेच आहे तो 3 महत्वाच्या जागा स्वतःकडे ठेवण्याचा। तर पहिली जी जागा आहे महत्वाची ती आहे ठाण्याची। अजून एक ठाण्याची जागा जी आहे झालेली नाहीये, त्याच्यामुळे ठाण्याची जागा ही भाजप प्रचंड आग्रही आहे, तर ती स्वतःकडे ठेवणार काय नसले हा सगळ्यात मोठा त्या ठिकाणी पेच आहे। दुसरी जागा नाशिकची आहे। त्या नाशिकच्या जागेवर हेमंत गोडसे यांनी 2 दिवसापूर्वी मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं, मात्र त्यांच्या शक्ती प्रदर्शनानंतर देखील त्यांना तिकीट मिळेल की नाही याची शाश्वती खूप कमी आहे। त्यामुळे तिथे देखील छगन भुजबळ यांनी जवळपास तयारी सुरू केलेली आहे प्रचाराची। आणि तिसरी जागा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्या ठिकाणी नारायण राणे यांचं नाव भाजपकडून पुढे करण्यात आले आणि काल आपण पाहिलं नारायण राणे यांनी देखील प्रचाराला जवळपास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे या 3 जागा ज्या आहेत त्या शिवसेनेचा गड मानला तो, शिवसेनेची सगळ्यात मोठी ताकद ज्या ठिकाणी मानली जाते, त्या 3 जागा ज्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे होत्या युतीत असताना देखील, तर त्या स्वतःकडे राखण्यासाठी आता पुन्हा बैठका होण्याची शक्यता आहे। आणि त्या बैठकांमध्ये किती प्रमाणात एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेचे नेते हे यशस्वी होतात त्या सगळ्या जागा आपल्याकडे ठेवण्यासाठी हे बघणं महत्वाचं असताना 1 ते 2 दिवसात यावर निर्णय अपेक्षित आहे। अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।